आपण बघा हा सगळा इच्छुक उमेदवारांचा त्रागा आहे, तिकीट नाही करणार अशा पद्धतीने ह्या हा सगळा उद्वेग जो आहे तो आपल्याला नाशिक मुंबई महामार्गावर बघायला मिळतोय। तिकीट नाही भेटलं तर काय करणार, पुढची 5 वर्ष काय करणार, अशा पद्धतीचा हा सगळा उद्वेग आणि सगळा त्रागा इच्छुक उमेदवारांचा। आणि त्यामुळे अशा पद्धतीने हा सगळा गोंधळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। भाजपचे प्रदीप पेशकर आहेत, त्यांच्या आपण बघतोय की हे गेट अखेर तोडलेलं आहे। भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी हे सगळं गेट जे आहे ते तोडलेले आहेत आणि इच्छुक उमेदवारांना उद्या तुम्हाला चित्र किंवा आज 5 वाजता चित्र क्लिअर होईल। सगळे निष्ठावान जागच्या जागेवर योग्य प्रकारे बसलेले दिसतील। पण आक्रमक भूमिका एवढं घेतलेले सांगू होते शकतो। सगळे उमेदवार। हे बघा, ज्यांना भारतीय जनता पार्टीचा संस्कार माहित नाही ते असे उद्योग करतात आणि संस्कार बिघडला का तुमचा? त्यांचा संस्कार बिघडलेला आहे। बाहेरून आलेल्यांचा संस्कार बिघडलेला आहे। तुम्हाला माहिती का? आम्हाला माहिती। आम्ही सांगतो ना तुम्हाला कोणाला दिलं तुम्ही। ऐका तुमच्याकडे नसली यादी तरी बरं सांगतो। मग तुम्हाला तुमच्याकडे यादी असेल तर आपण कृपया निष्ठावानांना डावललंय तुम्ही। प्रकाशित करावी। निष्ठावालांना डावललंय। अजिबात असं झालेलं नाहीये। परत बोलतो मी तुमच्याशी, 4 नंतर बोलतो। आपण बघतोय भाजपचे पदाधिकारी आहेत आणि प्रवक्ते देखील आहेत की जे या ठिकाणी दाखल झालेले होते आणि बाहेरून आलेल्यांना शिस्त नाहीये, बाहेरून आलेल्यांमुळे या ठिकाणी गोंधळ होतोय असा दावा त्यांच्याकडून केला जातोय। मात्र भाजपचे जे निष्ठावंत